6वी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाट्या आणि भगरीचे लाटीव पापड बनवून दाखवणार आहे। हे पापड मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेत। पद्धत जरी वेगळी असली ना तरीसुद्धा पापड करायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर 4 पट फुलतात। खायलाही तितकेच खमंग खुसखुशीतही लागतात। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत बटाटे। तर मी इथे 3 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। हे बटाटे मी कुकरला लावून शिजवून घेतलेत। कुकरला लावल्यानंतर याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर बटाट्याची साल देखील काढून घ्यायची आहे। इथे आज मी तुम्हाला 3 बटाट्यापासून पापड बनवून दाखवते। पण तुम्हाला हे पापड जास्त प्रमाणात करायचे असेल ना तर तुम्ही बटाटेसुद्धा इथे जास्त घेऊ शकता। बटाटे चिरत असताना पायाच्या आपल्याला थोड्या बारीकच फोडी चिरून घ्यायच्या आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला आता 3ही बटाटे चिरून घ्यायचे आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे चिरून घेतलेले बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत। मी एकदमच हे बटाटे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला फिरून घेणार आहे। पण तुमचे बटाटे मिक्सरच्या भांड्यात एकदम बसत नसतील ना तर तुम्ही 2 ते 3 बॅचमध्ये सुद्धा मिक्सरला हे बटाटे बारीक करून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्यात, म्हणजे बटाट्यासोबत त्यासुद्धा बारीक होतील। आता बटाटे पटकन बारीक होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे। तर 2 ते 3 चमचेच आपल्याला यामध्ये पाणी घालून मिक्सरला याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाट्याची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे। आता ही तयार पेस्ट आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता तयार केलेल्या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला 1 वाटी भगरीचं पीठ घालायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या पिठाला वरीचं पीठ किंवा वरईचं पीठ असंही म्हणतात। आता चवीपुरतं म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालूयात। कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते म्हणून। आता आपल्याला या पेस्टमध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे भगरीचं पीठ मी विकत आणलेलं आहे। हल्ली आपल्याला मार्केटमध्ये सर्व प्रकारची पिठं अगदी सहज उपलब्ध होतात। तर किराणा मालाच्या दुकानात हे पीठ तुम्हाला अगदी कुठेही मिळेल किंवा तुम्ही घरीसुद्धा हे भगरीचं पीठ तयार करून घेऊ शकता। भगर विकत आणायची आणि मग ती आणल्यानंतर मिक्सरला बारीक दळून घ्यायची। दळलेलं पीठसुद्धा तुम्हाला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 1 वाटी पीठ मी इथे परत घेतलेलं आहे। पण हे पीठ एकदम न घालताना आता लागेल तसं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि या पिठाला घट्टसर मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी छान घट्टसर मळून घेतलं आहे। हे पीठ मळताना मला इथे 2 वाटी भगरीचं पीठ लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्तही लागू शकतं, कारण बटाटे तुम्ही किती लहान मोठे घेता त्यावरती पिठाचं प्रमाण डिपेंड राहील। आता पीठ आपण मळून घेतलं की लगेच याचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत किंवा तुम्ही रोलसुद्धा याचे तयार करून घेऊ शकता। पण छोटे छोटेच तयार करायचे आहेत खूप जास्त मोठे वडे किंवा खूप जास्त मोठा रोल आपल्याला इथे तयार करायचा नाही, कारण पीठ आपलं ना छान वाफलं पाहिजे म्हणून आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत। हे पापड बनवताना यामध्ये मी फक्त हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करू शकता आणि उपवासाला तुम्ही जिरे खात असाल ना तर जिरेसुद्धा यामध्ये घालू शकता। जिरे घातल्यानंतर हे पापड चवीला अजूनच छान लागतील। तर तुम्ही खात असाल तर नक्की यामध्ये जिरे घाला। आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व वडे बनवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता सर्व पिठाचे मी वडे तयार करून घेतले। तेवढ्या पिठामध्ये आपले इथे 5 वडे तयार झालेले आहेत। आता हे वडे आपल्याला चाळणीत ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे। अशी उकळी आली ना की मगच आपल्याला त्यावरती चाळणी ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। आता 25 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता वडे आपले छान वाफलेत। आपण जर याला बोट लावून पाहिलं ना तर पीठ हाताला चिकटत नाही, म्हणजे वडे आपले छान वाफले। तरीसुद्धा आपल्याला हे पीठ आतपर्यंत वाफलं आहे की नाही ते चेक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता टूथपिकला पीठ बिलकुल लागलं नाही, म्हणजे वडे आपले आतपर्यंत छान वाफलेत। टूथपिकला जर पीठ चिकटून आलं ना तर हे वडे तुम्हाला आणखी थोड्या वेळ वाफवून घ्यायचे आहेत। वडे चांगले वाफणं हे खूप गरजेचं आहे। वडे जर नाही वाफले ना तर पापड चिरू शकतात वाळल्यानंतर, त्यामुळे आपलं पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे। आता हे वडे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता पीठ आपलं अगदी छान वाफलं आहे। बिलकुलसुद्धा या चाळणीलाही चिकटलं नाही। चाळणीला आपण थोडंसुद्धा तेल किंवा तूप लावलं नव्हतं तरीसुद्धा वडे आपले परफेक्ट गोल गरगरीत निघालेले आहेत। आता ह्या वड्याला आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे। हे पिठाचे वडे खूप गरम आहेत आपण जर याला हाताने फोडलं ना तर हात भाजू शकतात, म्हणून मी इथे स्मॅशरचा वापर करते। तुम्ही हे वडे उलथण्याने किंवा चमच्याने सुद्धा फोडून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता सर्व वडे मी छान फोडून घेतलेत
आणि मस्त घट्टसर इथे आपलं हे पीठ तयार झालं आहे. आता हे पीठ आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. पण मळण्यासाठी आपल्याला याला थोडंसं पाणी लागणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं की हे पीठ ना अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. पीठ आपण मिक्सरला फिरून घेतल्यामुळं काय होतं की पीठ छान एकजीवसुद्धा होतं आणि आपल्याला याला जास्त मळावंसुद्धा लागत नाही. तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे पहा. आता झाकण लावून मिक्सरला आपण हे पीठ फिरून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरमध्ये पीठ मी छान फिरून घेतलं आहे आणि मस्त चिकन आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पीठ दळत असताना किंवा मिक्सरला फिरवत असताना मला यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालावं लागले. पण पाणी घालताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी हे पीठ मळताना घालायचं नाही पहा. तर मी थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालून या पिठाला छान असं फिरून घेतलं आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेलंसुद्धा पीठ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून मी संपूर्ण पीठ मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि हे पीठ फिरवत असताना यामध्ये मी गरम पाण्याचा सुद्धा वापर केला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पाहू शकता खूप मस्त लवचिक आणि थोडंसं सैलसर असं आपलं हे पीठ तयार झालं आहे. आपण यामध्ये बटाटा घातल्यामुळे पीठ थोडंसं चिकट बनतं पहा किंवा हाताला चिकटतं. पीठ मळताना हाताला जर चिकटत असेल ना तर तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे पीठ मळताना हाताला चिकटणार नाही म्हणून. तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त इथे आपलं हे पीठ तयार झाले. आता लगेच आपण हात स्वच्छ करून पापड बनवायला सुरुवात करूयात. तर आपल्याला आता जेवढा पापड हवा आहे ना तेवढी याची लाटी तयार करून घ्यायची आहे. ही लाटी तयार करत असताना मी हाताला पहा तेल किंवा तूप काही लावलं नाही तरीसुद्धा पहा हाताला पीठ चिकटत नाही. पीठ मी खूप छान मळून घेतलं आहे म्हणून. आता आपल्याला हे शिल्लक पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते हवेच्या संपर्कात आलं ना तर कडक होणार नाही म्हणून. आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूयात. तर हे पापड आपल्याला पॉलिथिन शीटवरती लाटून घ्यायचे आहेत. पॉलिथिन शीटला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तेल तूप जेही उपवासाला खाताना ते लावू शकता. मी उपवासाचे पापड आहेत म्हणून इथे थोडंसं तूप लावलेलं आहे तेल न लावता. आता अशा प्रकारे आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सहज लाटता येतो. तर आज मी तुम्हाला हे पापड 2 पद्धतीने दाखवणार आहे. सुरुवातीला पॉलिथिन शीटवरती लाटून दाखवते आणि आणखी एक दुसरी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही पाहू शकता पापड मी छान असा लाटून घेतला आहे. आता तयार पापड तुम्ही असा देखील वाळत घालू शकता. पण मला ना सर्व पापड मस्त गोल गरगरीत हवेत म्हणून मी वाटीच्या सहाय्याने हा पापड कट करून घेणार आहे. म्हणजे सर्व पापड छान एकसारखे दिसतील म्हणून. आता ही वरची पॉलिथिन शीट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे एक्स्ट्राचं पीठसुद्धा आपल्याला काढून घेऊन परत याचा वापर पापड लाटण्यासाठी करायचा आहे. आणि पाहू शकता मस्त गोल गरगरीत इथे आपला पापड तयार झाला आहे. आता तयार पापड आपण पॉलिथिन शीटवरतीच वाळत घालायचा आहे. तर इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट घेतलेली आहे. त्याला तेल तूप काही लावायची गरज नाही पहा. अशा प्रकारे पापड थोडासा प्रेस करायचा आणि अलगद पॉलिथिन शीट काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता खूपच सुंदर इथे आपला पापड तयार झाला आहे. आता दुसरा पापड मी तुम्हाला बनवून दाखवते. तर हा पापड मी पॉलिथिन शीट न वापरता डायरेक्ट पोळपाटावरतीच लाटून दाखवते. पोळपाटाला अगोदर आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मगच त्यावरती अशा प्रकारे हा पापड लाटून घ्यायचा आहे. आणि ते आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे हे पापड लाटताना पहा प्लेन लाटण्याचा वापर करायचा आहे. असं माझ्याप्रमाणे रेषाचं लाटणं घ्यायचं नाही. रेषाचं लाटणं असेल ना तर ते थोडंसं पापडला चिकटू शकतं म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला पापड लाटून झाला आहे. आता हा पापड सहज काढता येतो पहा एकदम सुंदर पातळ आपला पापड तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व पापड तयार करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे मी संपूर्ण पापड तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर इथे आपले बटाटा आणि भगरीचे पापड तयार झालेत. हे तयार पापड मी तुम्हाला 2 प्रकारे लाटून दाखवलेत. दोन्ही प्रकारे तुम्ही हे पापड बनवू शकता. खूपच छान होतात. किंवा तुमच्याकडे जर पापड मशीन असेल ना तर त्या मशीनने सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. अगदी पटपट होतात पहा. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. आता हे पापड आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता बटाटा आणि भगरीचे पापड आपले मस्त वाळलेले आहेत आणि खूपच सुंदर पातळ आपले इथे पापड तयार झालेले आहेत. हे तयार पापड तुम्ही बनवून हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपवास आहे ना तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता. खूपच मस्त लागतात पहा. तर पाहू शकता प्रत्येक पापड आपला अगदी मस्त झाला आहे. कुठेही वाळल्यानंतर चिरला नाही किंवा तुटलासुद्धा नाही. त्याचं कारण एकच आहे की आपण भगरीचं पीठ आहे ना ते अगदी छान वाफून घेतलं होतं. पीठ जर चांगलं वापलं ना तर अशा प्रकारे परफेक्ट पापड बनतात पहा. बिलकुल चिरत नाहीत. सुरुवातीला हे पापड पहा ओले आहेत तोपर्यंत छान पांढरे शुभ्र दिसतात आणि वाळल्यानंतर याचा कलर थोडासा पिवळसर होतो. कारण यामध्ये आपण बटाटेसुद्धा वापरलेत. तर बटाट्यामुळे हे वाळल्यानंतर पापड थोडेसे पिवळसर झालेले आहेत.
आता आपण लगेच हे पापड तळूनसुद्धा पाहूयात. इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पापड तळताना तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पापड तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अशा प्रकारे हा पापड तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त फुलला आहे आणि छान पांढरा शुभ्र आपला पापड तयार झाला आहे. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हालासुद्धा हे पापड खूप आवडतील ही माझी खात्री आहे. नेहमी त्याच पद्धतीने पापड बनवून आणि खाऊन जर कंटाळा आला असाल ना, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही. तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.